ते हुए एक साधारण सी कदकाठी मगर क्या कमाल की गेंदबाजी, तेज तर्रार गेंदबाजी करने के लिए जाने जाते हैं। जी हाँ, मगर पहली गेंद उसे खेल दिया है हवा में विश्वनाथ उसके नीचे और एक आसान सा कासिच मर्तबा ये दूसरा कैच इसी मैच में विश्वनाथ के हाथों में। जली को आग कहते हैं, बुझी को राख कहते हैं और जिस बारूद से आग निकलती है उसे विश्वनाथ कहते हैं। खऱ्या अर्थाने एक चांगला क्षेत्ररक्षक आहे, अष्टपैलू खेळाडू आहे आणि क्षेत्ररक्षणात त्यांनी आपली चांगली चुणूक दाखवली, दोन चांगले झेल पकडलेत आणि क्षेत्ररक्षकांना मी नेहमीच म्हणतो काय गोलंदाजांना हवं असतं तर क्षेत्ररक्षकांकडून अशा प्रकारची साथ अपेक्षित असते। अशा प्रकारचं क्षेत्ररक्षण झालं तर गोलंदाजाही आत्मविश्वास वाढतो आणि त्याची गोलंदाजी अजून चांगली होते, बहारदार होते। पुढचा चेंडू रवीचा, यावेळेस अजून एक विकेट मिळू शकली असती। बॅटची कडा घेऊन चेंडू हवेत गेला होता, आपण पाहिलं तर फाईन लेगचा डीप फाईन लेगचा क्षेत्ररक्षक आपण पाहतो शॉर्ट फाईन लेगच्या क्षेत्रावरती असतात तर मात्र नक्कीच झेल पाहायला मिळाला असता। एक धाव मिळते, धावसंख्या झाली 22 धाव, आता मात्र 4 चेंडू आणि 30 धावांची आवश्यकता आहे। मंथन डाकीचा फटका, इथे देखील विकेट मिळू शकते, नक्कीच मंथन डाकी देखील इथे बाद होतोय। रवी बुंबकला इथे अजून एक विकेट मिळते। दशरथ पाटील सरांना विनंती आहे की आम्हाला जॉईन करा। आज अगदी समालोचक दर्शन पाटील हे जॉईन झाल्याने आपल्या सर्वांनाच पर्वणी असणार आहे एक उत्कृष्ट समालोचन ऐकण्याची। अजिंक्य वैते त्या चेंडूच्या खाली आणि अशा प्रकारे आणखीन एक फलंदाज बाद करतोय, तो म्हणजे गोलंदाज ठाणे एक्सप्रेस रवी बुंबक।